ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण या चतुर्थ अध्यायाच्या आता जवळपास शेवटच्या काही श्लोकांमध्ये आलो आहोत. आणि आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की भगवंत म्हणतात की हे मी एवढं सगळं तुला ज्ञान सांगितलं, त्याचं फळ काय आहे त्याचा, तर त्याच्यावर ते म्हणतात की यज्ञात्वान पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, की हे काय करतं, हे ज्ञान काय करतं. मी इतकं सगळं प्रयत्न करून आध्यात्मिक लाईफ मी जगण्याचा प्रयत्न केला आणि मला ज्ञान मिळालं, पण त्याचं फळ काय. तर भगवंत म्हणतात की सगळ्यात पहिलं तुला फळ मिळेल की तुझं सर्व मोह नाश होईल, की तुझ्यामध्ये कुठलाही मोह राहणार नाही. आपण मागच्या क्लासमध्ये त्यावर बोललो होतो की मोह म्हणजे अटॅचमेंट, ती इमोशनल असो अटॅचमेंट किंवा मटेरियल अटॅचमेंट असू दे, कुठलीही प्रकारची आसक्ती, विषयांवर आसक्ती, माणसांवर आसक्ती, ही सगळीच आसक्ती त्या मोहामध्ये पडते. तर हा मोह तुझा सगळा गळून पडेल. आता मोह गळून पडेल म्हणजे काय, मला माझी आई काही मला आई वाटणार नाही, माझे वडील काही मला वडील वाटणार नाही, भाऊ काही भाऊ वाटणार नाही, त्यांच्याबद्दल मला काही आदर प्रेम जो काही पूर्वी होता तो काही राहणार नाही, असं नाही आहे. मोह जाणं म्हणजे मी जेव्हा मला ज्ञान होतं म्हणजे काय की मला लक्षात येतं की फक्त शरीराची खोड आहे, ते पण शरीरच आहे, मी पण शरीर आहे, फक्त व्यवहारासाठी म्हणून ते माझे आईवडील किंवा सगळे आहे, पण या सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे. त्याच्यामुळे तो ज्ञानी जेव्हा व्यवहार करेल तेव्हा तो सगळ्यांना आईला आई म्हणेल, भावाला भाऊ म्हणेल, जेवण खावण करेल, त्यालाही काही आवडी असतील. तो महाराष्ट्रात गेला समजा असा ज्ञानी, त्यामुळे मला पिठलं भाकरी खाऊ घाला, कारण त्याची आवड आहे, त्याची प्रारब्धाप्रमाणे किंवा तर या जीवनाप्रमाणे तो आला आहे आतापर्यंत. तर सर्व मोहाचा नाश होऊन जाईल म्हणजे काय होईल की आतापर्यंत जो चुकीने समजत होता की हे माझे, मी आणि माझे, हा जो आतापर्यंत त्याच्या मनात एक जी गाठ बसली होती, ती गाठ आता त्याची सुटली. आता त्याला सगळेच आपले झाले. आपले कुठल्या दृष्टीने झाले, चैतन्याच्या दृष्टीने आपले झाले. आता पांडवांचं आणि कौरवांचं याच्यामध्ये तो दोन बघतोय म्हणून तो पळायचा प्रयत्न करतोय तिथे. पण 11व्या श्लोकामध्ये बघाल, जेव्हा भगवंत त्याचं दर्शन त्याला जेव्हा होतं तेव्हा त्याचे डोळे उघडतात, म्हणजे त्याला लक्षात की सगळेच तर हे पूर्ण चैतन्य आहे, पूर्ण याच्यामध्ये काही दुसरं नाहीच आहे. तर सर्व मोहाचा नाश होईल म्हणजे की ज्या माणसाला असं ज्ञान झालं आहे त्याच्यामध्ये मोह नसतो किंवा इमोशनल अटॅचमेंट नसते, याचा अर्थ तो व्यवहारामध्ये सगळ्यांशी व्यवस्थित वागतो, सगळं करतो. तो काही कुठला चोर डाकात असेल त्याला जाऊन तो मिठी मारणार नाही, जाऊन त्याला माहीत आहे व्यवहारामध्ये की तो चोर आहे किंवा तो डाकू आहे किंवा माझा भाऊ आहे किंवा आई आहे, सगळं. तर व्यवहार फक्त तो व्यवहारासाठी करेल, पण त्याचं आतलं ज्ञान त्याचं असेल की तो जरी डाकू असला किंवा हा जरी माझा भाऊ असला तरी ह्या दोघांमध्ये चैतन्य एकच मिळतं. तर या प्रकारचा मोह ते म्हणतात की तुझा हा निघून जाईल. आणि नंतर दुसरा ते उपाय सांगतात त्याच्यावर की ऐक्य दर्शन येईल, की सर्व भूतानि शेषेण द्रक्ष्यस्य आत्मन्नीमतो, की हा मोह कशामुळे, त्याचं खरं कारण काय आहे की ऐक्य दर्शन. जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये ऐक्य दर्शन जे त्याला होतं की हे फक्त बाहेरून नाम आणि रूप वेगळं आहे. म्हणजे जसं आपण त्या नेहमी उदाहरण घेतो त्या सोन्याच्या याचं, की सोन्याची चेन किंवा सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी, फक्त नाव आणि रूप वेगळं आहे, पण आहे फक्त सोनं तिथे. तर ज्यांना असं दर्शन झालेलं आहे, ज्यांचा मोह निघून गेलेला आहे, ते काय करतात, त्यांच्यामध्ये काय चेंज होतो की त्यांचं लक्ष फक्त सोन्याकडे असतं, तर नामरूपाकडे नसतं. आणि आपलं नामरूपाकडे फक्त लक्ष असतं आणि सोन्याला आपण विसरून गेलेलो असतो. तर हा त्यांनी दुसरा सांगितला की सर्व पाप तुझे जातील, त्यानंतर तुझं ऐक्य दर्शन तुझ्यामध्ये होईल आणि त्यानंतर काय होईल, सगळं पाप नाहीसे होतील. तिसरा त्यांनी उपाय सांगितला की पहिला सांगितला मोहनाश, दुसरा ऐक्य दर्शन, तिसरं तुझे सगळे पाप निघून जातील. आणि त्यानंतर चौथं त्यांनी सांगितलं की कर्मनाश सगळा होईल. कर्मनाश म्हणजे तुझं सगळं पूर्ण काय म्हणतात त्याला, पुण्य पण तुझं मी घेऊन टाकेन.
म्हणजे पाप पुण्याचा हा हिशोब म्हणजे आपलं संचित कर्माचा म्हणा किंवा या प्रारब्ध भोगत असताना झालेले पाप पुण्य हे सगळेच मी तुझे हरण करेन. म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानामुळे ऐक्य दर्शनामुळे त्याच्यामध्ये भेद राहिला नसल्यामुळे आता त्याला कुठलं पाप पण नाही आहे, पुण्य पण नाही आहे आणि त्याला काहीच नाही. कारण आपण शरीर समजून आपण सगळं करता भोगता समजून आपण कर्म करत असतो आणि ते कर्म करत असल्यामुळे आपल्याला पापपुण्य येतं आणि ते पापपुण्य भोगण्यासाठी म्हणून आपण जन्म घेत असतो. तर ही शृंखला जी आहे ही शृंखला ह्या ज्ञानाच्यामुळे तुझी गळून पडेल. हे आपण आतापर्यंत मागच्या श्लोकात बघितलं. आता या 38पासनं तर संपेपर्यंत ते 42-43पर्यंत श्लोक आहेत. तिथे पुन्हा काही ते साधना सांगतात. आपण याच्यापूर्वी पण काही साधना बघितल्या होत्या आणि इथे पण ते सांगतात. ते म्हणतात आता आपण 38वा श्लोक बघतोय. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. या लोकी ज्ञानासारखे पवित्र कर निस्संदेह काहीही नाही. ते ज्ञान पुष्कळ कालाने आपोआपच बुद्धिरूप योगद्वारा उत्तम प्रकारे शुद्ध अंतःकरण झालेला पवित्र पुरुष आपल्या आत्मातच प्राप्त करून घेतो. आता इथे भगवंत सांगतायत की काही साधना की काय करायला पाहिजे आपण आणि काय नाही, म्हणजे विधी आणि निषेध किंवा डूज अँड डोंट्स आपण जे म्हणतो ते आता इथे भगवंत सांगतायत. आणि इथे सांगताय की नहि ज्ञानेन सदृशम, की या ज्ञानासारखं पवित्र अशी कुठली गोष्ट या जगामध्ये नाही. ज्ञानच तुम्हाला अल्टिमेट पवित्र करू शकतं. अल्टिमेट पवित्र करू शकतं म्हणजे कसं की जर आपण गंगा स्नान केलं तर त्यांनी पण आपल्याला पवित्रता मिळू शकते. तीर्थयात्रेला त्यांनीही तुम्ही काही पवित्रता तुमच्यामध्ये आली. म्हणजे आतापर्यंत ज्या काही त्यांनी साधना सांगितल्या, तुम्ही जप केला, ध्यान केलं, त्याच्यामुळे तुमचे काही पाप कमी झालेत म्हणा किंवा काही झालं, तुमच्यामध्ये पवित्र भाव तुमच्यामध्ये आला. परंतु ज्ञानामुळे काय होतं की तुमचे हे सगळे जे मग आपण बघितले दोष, हे सगळे दोष तुमच्याकडून निघून जातात. म्हणजे हे आहे अल्टिमेट प्युरिफायर. बाकी आहेत म्हणजे गंगा स्नान केलं, तुम्ही जप केला किंवा तुम्ही काही तीर्थदर्शन केलं, त्याच्यामुळे तुझं काही पाप जात असतील आपली त्याच्यामध्ये. कारण हे शास्त्रात सांगितलं आहे याच्यामुळे आपलं किंवा काही आपल्या हातनं काही घडलं आणि आपण प्रायश्चित्त घेतलं त्याच्यामुळे पण पापाचं खंडन होतं. परंतु भगवंत इथे म्हणत आहेत की हे ज्ञान कुठलं की मी तो आत्मा आहे, मी हे शरीर नाही आहे. या प्रकारचं जोपर्यंत आपल्या मनात ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते खरं ज्ञान नाही आहे. तर इथे ते म्हणत आहेत की आता मग हे ज्ञान मला ज्ञान पाहिजे सगळ्या. मग हे ज्ञान कसं येणार, केव्हा मिळणार मला ज्ञान? आपण म्हणतो ना की बाबा तुम्ही म्हणता की गंगा स्नान केल्याने तुमचं थोडंसं पाप नष्ट होईल, तीर्थयात्रा केल्यामुळे तुझं थोडंसं पाप नष्ट होईल, पण मला एकदमच सगळं पाप नष्ट करायचं आहे, मला ज्ञान मिळवायचं आहे. मग ते केव्हा मिळायचं मला ध्यान झालं आपलं लगेच आपण ते आपल्याला छोटं मोठं पाहिजे नसतं, आपलं एकदम मोठं पाहिजे असतं एकदम. मग काय म्हणतात की केव्हा मिळेल मला, तर तेव्हा म्हणतात तत्स्वयं योगसन कालेनात्मनि विंदती, की त्याचं तिथे भगवंत कमिटमेंट तुम्हाला देतो की तू एवढं जप कर 1 लाख, तू 2 लाख जप कर म्हणून तुला ज्ञान देईल, हे कमिटमेंट भगवान देतो. तू सगळ्या ह्या गंगा, कावेरी, सरस्वती जितक्या काही पवित्र नद्या आहेत, यमुना, सरस्वती, त्यांच्यामध्ये तू स्नान कर म्हणजे तुला मी ज्ञान देईल, ही कुठलीच कमिटमेंट भगवंत देत नाही. भगवंत म्हणतात की कालेनात्मनि विंदती, की जेव्हा तुझी वेळ येईल. आता पुन्हा प्रश्न माझी वेळ केव्हा येणार आहे? आता आपण जर बघितलं तर काय बी पेरल्याबरोबर काय आपल्याला झाड मिळतं का? तुम्हाला आधी ते शेतीची मशागत करावं लागतं, ते शेती नांगरावं लागते, दगड काढावं लागतील तुम्हाला तिथनं, त्याला पाणी द्यावं लागेल, खत द्यावं लागेल. ही सगळी मशागत झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं बी आणावं लागेल, ते टाकावं लागेल. आणि ते झाल्यानंतर काय वाट बघणं की आपण बऱ्याच लोकांना असतं की मी इतकं करतो पण मला काहीच होत नाही, मी इतकं ज्ञान करतो, जप करतो पण मला काहीच होत नाही, मी इतके दिवस मी हे करतो मला काहीच होत नाही.
ही अधीरता दाखवणं शक्य नाही आहे. इथे प्रचंड पेशन्स पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये. हे लक्षात ठेवायला पाहिजे की इथे कुठलीही गोष्ट लगेच मिळत नाही. तर जर आता मी असं म्हटलं की मी जिथे बसलो आहे त्याच्या जमिनीच्या खाली असा जर विचार केला आपण की इथे मोठा काहीतरी सोन्याचा भरलेला हंडा आहे, पण नुसतं मी बसलो आहे त्याच्या खाली मोठा सोन्याचा हंडा आहे असं म्हणून मला चालणार आहे का? त्याने मला सोनं मिळणार आहे का? मला कुदळी फावडा आणावं लागणार, ते दगड उचलावं लागणार, माती खणावं लागणार. असं करता 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 मला तो खोल गेल्यानंतर मला कुठेतरी ठणठणपर्यंत आवाज येईल, ओ अच्छा काहीतरी आहे खाली. ते पहिल्यांदा आनंद मिळेल की अरे अच्छा, आपण इतके श्रम घेतले आपण इतकेपर्यंत आतापर्यंत. म्हणजे तुम्ही खणत जाताय आणि कधी तुमचा तेव्हा पेशन्स संपतो की नाही इथं नाहीच आहे. तर एक जागा चुकीची असेल, त्या गुरुजी मला काहीतरी उगीच सांगितलं असेल, तो गुरु तसाच आहे, त्या शास्त्रात सांगितलं आहे पण काही दिसत नाही असं काही. हे सगळे विचार आपल्या मनात येतात. म्हणून एखादा जर आपण मार्ग घेतला तर त्या मार्गाप्रमाणे धरून कंटिन्यूस जाणं आणि त्यात सांगितल्या प्रकारे सगळे डूज डोंट्स विधी निषेध पाळत आपलं करत राहणं आणि शांत बसून राहणं, हा सगळ्या त्याच्यावर उपाय. काले नात्मनी विंदती. जेव्हा वेळ येईल, जेव्हा बरोबर ते कोंब फुटेल, जेव्हा वरती झाड वाढेल, जेव्हा फूल येईल, बरोबर ते फळ येईल तुम्हाला. ते फळ यायला तुम्हाला भरपूर वेळ लागतो आणि आपल्याला लगेच फळ पाहिजे असतं. तर यासाठी भगवद्गीता फार सुंदर ते म्हणतात की काले नात्मनी विंदती, की इथे तुला काही शक्य नाही आहे काय लगेच फळ मिळणं. आणि इथे लक्षात ठेवायला पाहिजे की इथे जेव्हा ते म्हणतात काले नात्मनी, जसं आपण 2 उदाहरणं बघितले की शेतीला मशागत करायला पाहिजे, तसंच मनाला पण आपण मनाची पण मशागत करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून हा सगळं खटाटोपा, ही साधना जी आहे हे मन शुद्ध करणं, त्यासाठी म्हणून ही खटाटोपा आहे. की मन शुद्ध करणं म्हणजे काय की त्याला काय आपण काय सर्फ आणि एक्सिल धुणार आहे? नाही. मन शुद्ध करणं म्हणजे की मनामध्ये असलेले जे काही आपले संकुचित भाव आहे, त्या संकुचित भावांना तिलांजली देणं, ते काढून टाकायचा प्रयत्न करतो. कारण आपण प्रत्येकजण सेल्फिश आहोत. तर हा सेल्फिशनेस प्रत्येकामध्ये आहे, तो साधू असो, संन्यासी असो की कोणीतरी गृहस्थ असो. पण हा जोपर्यंत निघत नाही, जोपर्यंत आपण ते म्हणतात ना की त्या गुरुकडे शिष्य गेला आणि शिष्य त्या गुरुला विचारायला लागला की मला काहीतरी तुम्ही उपदेश द्या. तेव्हा गुरुनी तो समोर पाण्याचं प्यायला आणलं आणि त्यात पाणी भरत आहे सारखे ते पाणी सांडायला लागलं. तर तो शिष्याने विचारलं की तुम्ही काय करताय, पाणी सांडताय की थांबा की तुम्ही इथे असं. तर तेव्हा गुरु म्हणतात त्याला की तसंच तुला आधी खाली व्हायला पाहिजे. जेव्हा खाली होशील तेव्हाच पाणी भरलं जाईल. जर भरलेला घडा असेल तर पाणी जाणार नाही, बसणार नाही त्याच्यामध्ये. तसंच आपल्याला पण आपल्या इतक्या काहीतरी विचार असतात, काहीतरी आपला अहंकार असतो, काही आपल्यामध्ये इतक्या काही स्वतःच्याबद्दलच्या काही आपण वेगळ्या कल्पना करून ठेवलेल्या असतात. त्या कल्पना जोपर्यंत आपल्या मनातनं पूर्ण जात नाही आणि या सगळ्या नवीन याला जोपर्यंत आपण जागा देत नाही, तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान मिळण्याची काळी मात्र शंका. म्हणून हे मन कसं काढायचं, कसं बाहेर काढायचं, म्हणजे त्याला म्हणतात ना की आपण म्हणतो की मन मोठं झालं की भगवंताचं दर्शन होतं. मन मोठं करणं म्हणजे काय, तर आकाराने मोठं होणार आहे. आकाराने मोठं होत नाहीच. कितीही मोठं आकाराने मन मोठं झालं तुम्हाला ज्ञान मिळेल असं नाही आहे. तर त्यासाठी हे आहे की भावना आपल्या मनातल्या, की जोपर्यंत मी दुसऱ्यापासून स्वतःला वेगळा समजतो, दुसऱ्यामध्ये मी आहे हा भाव जोपर्यंत आपल्याला येत नाही. स्वामी विवेकानंदाचे उदाहरणं बघा की स्वामी विवेकानंद त्या प्लेग जेव्हा झाला तर ते मठ पण विकायला निघाले होते. इतकं त्यांना त्या रोगांबद्दल त्यांना कळवळा आला होता. जेव्हा स्वामीजी काही वेदांत चर्चा करत आहेत आपल्या शिष्यांसोबत आणि त्याच वेळेस तिथे गिरीशचंद्र घोष आले आणि गिरीशचंद्र घोषांनी कुठे जे दुष्काळ झाला होता त्याबद्दल स्वामीजींशी बोलायला सुरुवात केली आणि स्वामीजी इतके हळवे झाले की त्या डोळ्यातनं पूर्ण अश्रुधारा निघायला लागल्या आणि ते ती जागा सोडून निघून गेले. तेव्हा गिरीशचंद्र घोष म्हणतात की तुझ्या स्वामीजींना हे ते पंडित आहेत किंवा ते शिकागोमध्ये एवढं मोठं
लेक्चर दिलं म्हणून मी तुला स्वामीजींना मानत नाही, पण त्याचं मन बघ किती विशाल आहे. आता हे मन विशाल होणं म्हणजे काय की दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये आपण एकत्व मानणं म्हणून फक्त नाही, हे मानणं वेगळं आणि अनुभव करणं वेगळं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर या दोन गोष्टी होण्यासाठी म्हणून आता इथे प्रश्न येतो. आता मी बघितलं काही काही ठिकाणी, म्हणजे आता मी आगातला जेव्हा होतो तेव्हा मी बघितलं की तिथले मोठे मोठे लोक, म्हणजे चांगले सुखवस्तू लोक, ज्यांच्याजवळ पैसे आहेत, सगळं आहेत, असे लोक पण काहीही गोष्टी रिलीफ आम्ही सुरू केलं किंवा काही केलं तर लाईनमध्ये उभे राहायचे आपले. मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मी असं दृश्य कधी महाराष्ट्रात किंवा पुढे बघितलं नव्हतं. मग जेव्हा मी विचार केला लक्षात आलं की जेव्हा देशाची फाळणी झाली आणि हे हिंदू आणि मुसलमान जेव्हा सेपरेट झाले तर त्यावेळेस त्या लोकांची जितकी काही संपत्ती ती सगळी गेली आणि ते इतके गरीब झाले, म्हणजे अक्षरशः जे लाखोपती करोडोपती तर आत्ताच्या काहीच नाही. तर ह्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहून ते हात पुसायची त्यांना जी सवय झाली, तर ते त्यांच्या प्रत्येक पिढीमध्ये ते आलेलं आहे की काही झालं की मला द्या. हा विचार तुम्हाला आपल्या महाराष्ट्रीय लोकांमध्ये किंवा कोणी खूप कमी दिसेल, किंवा महाराष्ट्र काय इतर जे काही शांत प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये तुम्हाला खूप कमी बघायला मिळेल. म्हणजे आता तर असं म्हणायला पाहिजे की त्यांनी ती गरिबी भोगली होती, इतकं दुःख कष्ट भोगलं होतं, पण तरी त्यांचं मन का मोठं झालं नाही. म्हणून गरिबी भोगली त्यांनी म्हणून त्यांचं मन मोठं व्हायला पाहिजे असं काही गणित नाही आहे. मी कामारपूरला पण बघितलं की एखाद्या मुलीला जर त्या याच्यासाठी ॲडमिशन मिळाली नर्सिंग कोर्ससाठी, तर ती कोणालाच सांगणार नाही. ती एकटीच फॉर्म भरेल संपलं, माझं झालं की संपलं. आता ती तर गरीब आहे, मग तिला दुसऱ्या गरीबाची जाणीव व्हायला पाहिजे. पण त्याचं असं काही कॅल्क्युलेशन नाही की गरीब आहे म्हणून त्याला दुसऱ्याबद्दल जाणीव होईलच किंवा त्याचं मन मोठं होईलच. उलट अशा उलट्या परिस्थितीत बघितले मी की जे लोक गरीब आहेत त्यांच्यामध्ये हिंसा जास्त आहे. हिंसा म्हणण्यापेक्षा बंगाली वर्ड वापरतो आहे मी, त्यांच्यामध्ये असूया जास्त आहे, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे. ते ओढतात ना खाली, थोडं कोणी वरती जाऊन निघाला की त्याला ओढला खाली. ही जी वृत्ती आहे ही उलट गरीब लोकांना आपल्याला जास्त दिसते, कारण त्यांनी ते स्ट्रगलमध्ये गेले आहेत, पण त्या स्ट्रगलमधनं ते स्वतःला ते इतके सेल्फिश झाले आहेत त्याच्यामुळे की त्याच्यामुळे मी स्वतःला कसं वाचू त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. पण म्हणून मन मोठं होणं ह्यासाठी म्हणून एक तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आहे की जोपर्यंत तुम्ही माझे सुखदुःख हे दुसऱ्यांचे सुखदुःख आहे याचा अनुभव करू शकत नाही, किंवा ते जोपर्यंत तुम्ही बघत नाही प्रत्यक्ष. म्हणून मला फार छान वाटायचं, मी जेव्हा मुंबईला होतो त्या सकवारा सेंटरला, तर ते धीरूभाई अंबानींचं स्कूल आहे मोठं, खूप इंटरनॅशनल मोठं स्कूल आहे. तर तिथले मुलं यंग छोटे 7वी 8वीतले मुलं आमच्या सकवारला यायचे आणि तिथे काही सेवा करायचे, त्या मुलांमध्ये मिसळायचे, त्यांच्याशी थोडेसे राहायचे. तर ते मला चांगलं वाटायचं की त्या लोकांना थोडंसं या लेवलला पण कसं लोक राहतात, कसं त्यांचं जीवन असतं, किती गरिबीत जीवन असतं त्यांचं, याची थोडीशी ना जाणीव. कारण आता इतके मोठे मोठे लोक आहेत, श्रीमंत जे लोक आहेत तेच कधी मोठ्या मोठ्या पदावर जातील, चांगलं शिकतील किंवा चांगलं करतील. त्यांना जर या लोकांची परिस्थिती कळली तर मे बी यांचं चांगलं काही होऊ शकेल. तर एनिवे, तर सांगायचा उद्देश असा या पूर्ण याचा की या मनामध्ये हे ज्ञान होत असतं. नाही ज्ञान सदृशम पवित्रम हे विद्यते, की हे जे ज्ञान कुठं होतं, हे ज्ञान आपल्या मनात होत असतं. आणि हे मन शुद्ध करणं किंवा मनाला प्रोसेस करणं, त्यासाठी म्हणून हा सगळा आध्यात्मिक प्रवास आहे. आता आध्यात्मिक प्रवास म्हणजे काय, नुसतंच मी स्वतःचं पूजापाती केली, सगळं केलं, मी स्वतःचा स्वामीजींना म्हणतात ना ठाकूर म्हणतात की मला असं वाटतं, स्वामीजी म्हणतात की मला असं वाटतं की मी दिवस मी समाधीमध्ये पडून राहावं, बस काही काळाचे खाली यायचं, थोडंफार जेवायचं, पुन्हा समाधीत डुबून राहायचं, असं स्वामीजी म्हणतात ठाकूरांना. तर ठाकूर म्हणतात छी तुझी काय संकुचित वृत्ती, मला वाटलं की तू वटवृक्षासारखा होतील, तुझ्या खाली लोकांना आश्रय मिळेल, लोक तुझ्या खाली येऊन आश्रय घेऊन लोक मोठे होतील. तर जोपर्यंत आपण ह्या म्हणजे आता ह्याच्यामध्ये हळूहळू विश्वास व्हायला लागला आहे की जोपर्यंत आपण लोकांच्या सुखदुःखांशी समरस होऊ शकत नाही तोपर्यंत वी आर सेल्फिश. म्हणजे तो कितीही स्वतःचं आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करू दे, कितीही तो पदयात्रा करू दे, कितीही पायावरती घेऊन बसू देत त्याला स्वतःच्या डोक्यावरती, पण असेही मी लोक बघितले आहे की या सगळ्या याच्यामध्ये ते फार सेल्फिश असतात.
आम्हाला स्वामी भूतशानी मला सांगायचे की ते जेव्हा गेले होते तपस्येसाठी उत्तर काशीला, तर त्यांची कुटिया होती आणि एक बाजूला एका बाजूला साधूची कुटिया होती. तिघंजण म्हणून आम्ही राहायचो. तर एका साधूला खूप डिसेंट्री झाली. दिवस बिचारा तो हे करतोय ते करताय. मग भूतशानी महाराजांनी त्याची सेवा केली, त्याला जेवण करून आणलं, त्याची पेस्ट तयार करून दिली, त्याची सेवा शुश्रूषा केली, काही वाटलं तर औषध त्याला घेऊन दिलं वगैरे वगैरे सगळं. तर तिसरे साधू जे होते ते म्हणले, तू काय करतो हे सगळं व्यत्यय आहे मला साधनेमध्ये. म्हणजे तू तुझा जपध्यानाचा वेळ काढून त्या साधूची सेवा करतो आहे, त्या तिसऱ्या साधूला वाटतं की हा व्यत्यय आहे साधनेमध्ये. आता तो बिचारा किती तो साधू आहे त्या साधना करायला गेला, पण हा सेल्फिशच माणूस झाला की त्याला एका माणसाचं दुःख बघू शकत नाही. ही कॅनॉट आयडेंटिफाय हिमसेल्फ विथ ह्युमन बिईंग. तो कुठला देवाशी आयडेंटिफाय व्हायला लागला आहे. ही खूप मोठी तुमची गोष्ट आहे देवाला आयडेंटिफाय. आपण जर माणसाची आयडेंटिफाय होऊ शकत नसेल तर देवाची आयडेंटिफाय होणं विसरून जायला पाहिजे. म्हणून हे मन आपल्याला हे प्रोसेस करायची गोष्ट, म्हणून इथे भगवंत म्हणतात की हे ज्ञान जे येणार आहे सगळ्यात शेवटचं ज्ञान तुम्हाला जे पाहिजे आहे, की जे सगळं तुम्हाला हे सगळं तुमचं अज्ञान दूर करणार आहे, हे ज्ञान तुम्हाला येईल केवळ मनामध्ये किंवा माइंडमध्ये. पुढे म्हणतात ते 19 श्लोकामध्ये, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणादि गच्छती. ते म्हणतात कारण हे अर्जुन, जितेंद्रिय, तत्पर व श्रद्धाळू अशा पुरुषाला असे ज्ञान प्राप्त होते. त्याला ते ज्ञान प्राप्त होतात तत्क्षणी भगवत प्राप्तिरूप परम शांतीला तो पोहोचतो. आता इथे भगवंत सांगतात त्याला की हे ज्ञान जे तुला मिळतं आहे, हे ज्ञान आपण याच्यापूर्वी पण बघितलं आहे की याच स्टेपने ते जायला पाहिजे. म्हणजे मग मन शुद्ध कसं करायचं, की त्यात आपल्याला सांगितलं की आपल्याला भगवंताने वेद दिले आहेत, त्या वेदांचं अभ्यास करून वेदांमध्ये काय सांगितलं आहे की पंचमहाभूत यज्ञ करायला सांगितलं आहे. म्हणजे थोड्यात कर्मयोग करायला सांगितलं आहे. मग कर्मयोग करायचा, उपासना योग करायचा. असं करता 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 तुमचं मन शुद्ध होऊन तुम्ही त्यावेळेस त्या स्टेजपर्यंत येऊन पोचता. पण हे केव्हा शक्य आहे, की जेव्हा तुमची श्रद्धा आहे या सगळ्या गोष्टी. माझी जर त्या शास्त्रांवर श्रद्धा नसेल, शास्त्रांमध्ये जो मार्ग सांगितला आहे त्याच्यावर जर माझी श्रद्धा नसेल, शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पंचमहाभूत यज्ञ करा तर तुमचं मन शुद्ध होईल, तुम्ही लोकांसाठी सेवा करा तुमचं मन शुद्ध होईल, याच्यावर जर माझा जर विश्वास नसेल तर मग काय होणार. म्हणून ते भगवंत म्हणतात की सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं हे आहे की तुम्हाला शास्त्रावर तुमचा भरोसा पाहिजे. म्हणजे शास्त्र हे प्रमाण तुम्ही मानायला पाहिजे की शास्त्राशिवाय मला दुसरं कोणी सांगणार नाही आहे. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये असं आहे की ज्याला ज्ञान झालेलं आहे असे लोक फार कमी, आणि ते लोक आपल्याला फार कमी मिळतात. आपल्याला त्यांचा सहयोग काय म्हणते त्याला सहवास त्याला फार कमी मिळतो. तर जेव्हा त्याला मग सहवास आपल्याला नाही आहे तर शास्त्र आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. पण त्या शास्त्रावर जर पण माझा श्रद्धा नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं तिथे की श्रद्धा पाहिजे. नंतर सांगितलं आहे तत्पर म्हणजे सिन्सिअर, की प्रामाणिकपणे, की मी अलर्ट ज्याला म्हणतो आपण, की मला या मार्गावर जायचं आहे, मला हे काहीतरी माझ्या जीवनात शांती मिळवून घ्यायची इच्छा आहे, त्यासाठी म्हणून मी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे याच्या थोडक्यात भगवान सांगायचं की कॅज्युअल अप्रोच नको, की होईल करतोच आहे आपण, आज नाही केलं तर उद्या होईल. तर कॅज्युअल अप्रोच न ठेवता जर तुम्ही तत्पर राहिलात, तुम्ही जर सिन्सिअर राहिलात तर खरोखर याचा फायदा होण्यासारखा आहे. की समजा आपण आता वाचतो किंवा काही हे करतो तर त्यावेळेस लक्षात ठेवायला पाहिजे की त्याचा अभ्यास करणं, त्याची आवृत्ती करणं, त्याच्यावर मनन करणं, ह्या पण गोष्टी व्हायला पाहिजे. कारण नुसतंच एकदा ऐकून दोनदा ऐकून ह्या गोष्टी होत नसतात. तर तुम्हाला काहीतरी दिवसातला क्वालिटी टाईम तुमच्या वाचनासाठी किंवा साधनेसाठी अर्धा तास द्या.
अर्धा तासाची जास्त देऊ पण नका वेळ नसेल तर, पण तो अर्धा तासच एक खूप क्वालिटी टाईम तुम्ही द्यायला पाहिजे. की मी ते वाचायला पण बसलो आहे आणि मी माझं व्हॉट्सॲपवर पण माझं बघणं चालू आहे, मी जपायला पण बसलो आहे, पण टुंकन वाजलं की माझं लक्ष पण तिकडे जातं. तर 15 मिनिट द्या, अर्धा तास द्या, हां 1 तास द्या, इतकं शक्य असेल तुम्हाला, पण तो क्वालिटी वेळ द्या. तर इथे तत्परचा अर्थ आहे की देर शुड बी सम डेडिकेशन, म्हणजे तुम्ही ते तत्परता दिसायला पाहिजे. आपल्याला जर कोणी सांगितलं की उद्या तू बरोबर 9 वाजता ये आणि त्या लाईनमध्ये उभं राहा, सगळ्यांना आम्ही 10,000 रुपये फ्री देणार आहोत. बघा आपण 5 वाजता निघू, गाडीत एकदम तयार आहोत तिथे जाऊन, एकदम तत्परतेने आपण 9 वाजता जाऊन उभं राहू. तर ती तत्परता जसं आपण बाहेरच्या लोकांसाठी दाखवतो, तशीच जर आपल्या या साधनेमध्ये जर तत्परता थोडी दाखवली तर बऱ्याच गोष्टी ज्या आपण म्हणतो ना की काय हवं आम्ही इतकं केलं, काही होत नाही आहे, इतकं करतोच आहे, काहीतरी करतो आहे, पण त्याच्यामुळे काही वाटत नाही काहीतरी होत आहे म्हणून, ही गोष्ट ह्या कंप्लेंट करण्यासाठी पण आपल्याला मग काही जागा राहणार. म्हणून ते म्हणतात भगवंत की तत्पर पाहिजे. पहिले सांगितले त्यांनी श्रद्धावान पाहिजे, दुसरा तत्पर पाहिजे, मग संयतेंद्रिय, की त्याचा इंद्रिय निग्रह काही असायला पाहिजे, इंद्रिय निग्रह असायला पाहिजे किंवा डिसिप्लिन असायला पाहिजे त्या जीवनामध्ये काहीतरी. म्हणजे एक रुटीन असणं, एक डिसिप्लिन लाईफ असणं, किंवा त्या पूर्ण जीवनामध्ये एक सम्यकता असणं, की सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक बोलणं, हां ही एक लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही जीवनामध्ये मग आनंद उपभोगू नये, मग तुम्ही पुढे जाऊ नये, तसं असंच काहीच म्हणायचं नाही त्याला. तुम्ही सगळं करा जीवनामध्ये, पण तिथे कुठेतरी बॅलन्स असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला त्याची जागा असायला पाहिजे. जेव्हा आपल्याला फोन वापरायचा आहे तेव्हा फोनसाठी फोन पूर्ण वेळ द्या, तेवढं बघायचं आहे. जेव्हा तुम्हाला जपध्यान करायचं तेव्हा पूर्ण जपध्यानासाठी वेळ द्या. तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा अभ्यासासाठी वेळ द्या. तुम्हाला मित्रांनो गप्पा मारायचा आहे, गप्पा मारायचं मग तेवढंच तेव्हा करा. पण आपण इतकं ते मिसमॅच करतो सगळ्या गोष्टी, की वाचायच्या वेळेस व्हॉट्सॲप आपल्याला दिसत असतं, व्हॉट्सॲपच्या वेळेस आपल्याला सुचतं की आपला अभ्यास व्हायचा नाही आहे, आपल्याला लोकांसमोर बोलायला असं वाटतं वेळ व्हायचा तर आपण लोकांशी गप्पा मारतो तेव्हा. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आपल्या हातात काहीच मिळत नाही. म्हणून जे काही करायचं आहे तुम्हाला दिवसातून अर्धा तासच द्या, की मी लोकांशी अर्धा तासच फोनवर बोलेन, पण यू टॉक विथ फिलिंग्स, वी टॉक विथ फुल डेडिकेशन. म्हणजे लोकांना किती वेळ लोकांना काना लावून बसले असतात आणि काय काय करू असतात लोक सगळं, त्यांचं अर्ध माइंड पण त्या बोलण्याकडे नसतं, काय बोलतो आपण काय नाही. मला पण लोक फोन करतात, काही त्यांचे आध्यात्मिक प्रश्न विचारतात, आणि त्यावेळेस मी बघतो भांड्यांचे आवाज चालू आहे, तिकडे काहीतरी बाहेर चालू आहे, स्कूटरला किक मारणं पण चालू आहे, आणि तेव्हा पण विचारता येतो आध्यात्मिक लाईफमध्ये काय. तर या अशा कॅज्युअल अप्रोचमुळे ह्या गोष्टी काही होत नसतात. बरेच वेळा मी त्यांना म्हणतो पण की हो ते करून घ्या तुमचं काम, नंतर फोन करा. तर सांगायचा उद्देश कसा की जेव्हा जी काही गोष्ट करायची असेल ती जर त्यावेळेस आपण जर व्यवस्थित डेडिकेशनने केली तर तो आनंद पण मिळतो, की तुमच्याशी 5 मिनिटं बोलेन, पण आय हॅव गिव्हन क्वालिटी टाईम टू यू फॉर 5 मिनिट्स ॲटलिस्ट. मी सांगेन की मला वेळ नाही माझ्याजवळ, पण थोडा क्वालिटी टाईम मी स्पेंड करला. पण तुमच्याशी अर्धा तास बोलतो आहे आणि मी काय बोलतो आहे आणि तुम्ही काय ऐकताय काहीच मला दोघांना समजत नाही, दोघांचा अर्धा तास वाया गेला. तर म्हणून इथं भगवंत म्हणतात की संयतेंद्रिय, डिसिप्लिन काहीतरी लाईफ पाहिजे, लाईफमध्ये कुठंतरी एक सम्यकता पाहिजे, ती आवश्यकता आहे. कारण आता बघा ना, आता अर्धा तास कोणाचं म्हणजे फार कमी, जर आपण सर्वे लक्षात येईल की एखादं त्याला तुम्ही वाचायला काही दिलं पुस्तक, तो अर्धा तास शांतपणे बसून वाचेल हे समजून संपायच घाला. आता 1-1.5 तास कोणी कंटिन्युअस प्रवचन ऐकेन, हा वेळच गेला आहे सगळ्या लोकांचा. ती परंपरा गेली, ती पिढी पण गेली आहे. मी स्वतः असताना, घरी असताना आम्ही 1-1 महिन्याचे आपल्या त्या मुरारी बापूंचे 1-1 महिन्याचे रामायणाचे आम्ही प्रवचन ऐकले. सकाळी 8 वाजेपासून बसून 6-6 वाजेपर्यंत, फक्त जेवायचे मध्ये सुट्टी. त्यांचे 1-1 महिना प्रवचन चालायचे त्यांचे, मुरारी बापूंचे. मिनीच असायचं नाही, हजारो लोक बसलेले असायचे. थँक्स टू दॅट तेव्हा मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हते, किंवा थोडंफार ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते किंवा काय होते. इतकं डिस्ट्रॅक्शन झालं आपल्याला. तर आता उलट ह्या डिस्ट्रॅक्शनच्या वेळेस आपल्याला हे खूप गरजेचं झालं आहे की कुठला वेळ कशातरी द्यायचा. म्हणजे मी असं म्हणत नाही की मोबाईल किंवा टी व्ही खराब आहे,
पण जेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे तेव्हा तेच करा आणि संपून टाका. सो वी शुड हॅव दॅट हॅबिट, की ही हॅबिट जर आपण लावली की मी त्याच वेळेस मन कॉन्सन्ट्रेट पण करतो आणि त्याच वेळेस मी डिटॅचमेंट करून टाकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा मी पुन्हा लावलं, पुन्हा काढायचं, जेव्हा काढून टाकलं, संपलं काम. सो संयतेंद्रिय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की डिसिप्लिन लाईफस्टाईल तुमची इथे असायला पाहिजे. आणि पुन्हा ते म्हणतात इथे की कुठे गेलं ते, चित्संशय योग तिष्ठत. तर ज्ञानम लब्ध्वा प्राप्त अचिरेणाधी गच्छती. पुन्हा इथे म्हणतात की अचिरेण म्हणजे लगेच. इथे तू जर असं जर केलं तर मात्र तुला लगेच ही शांती तुला मिळेल. नंतर नाही, मेल्यानंतर नाही, किंवा शरीर गेल्यानंतर नाही. ते असतं ना आपला काही लोकांना भारतरत्न देतात, म्हणजे ते निघून गेल्यानंतर भारतरत्न दिल्या गेलं, तसं नाही. ती शांती अशी नाही आहे, पोस्ट ह्युमस नाही. याच वेळेस तुम्ही जर असं लाईफ जीवन जगला तर शांती तुमची पुढेच गेली नाही. ती तुमच्या अचिरेण लगेच तुमच्यासमोर ती शांती तुम्हाला मिळेल, इथे म्हणतात. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की प्रामाणिकपणा, आपण किती वेळ देतो आणि किती इम्पॉर्टन्स देतो त्या गोष्टीला, याला त्यांनी इथे महत्त्व दिलं आहे. नंतर म्हणतात की अज्ञश्च अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. इथे म्हणतात की हे अर्जुना, भगवत विषय न जाणणारा, त्याचप्रमाणे श्रद्धारहित व संशयी पुरुष परमार्थापासून भ्रष्ट होतो. त्यातही संशयी पुरुषाला तर सुख होत नाही, तसेच हा लोकही नसतो आणि परलोकही साधत नाही. अर्थात तो दोन्ही लोकी भ्रष्ट होतो. मग आपण बघितलं की भगवंतांनी जे श्रद्धावान आहे त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की ज्यांची श्रद्धा आहे, संयतेंद्रिय आहेत, असे लोक जे तत्पर आहेत, अशा लोकांना लगेच शांती मिळते. पण शांती कोणाला मिळत नाही? आता आपण कुठे बसतो हे आपण बघायला पाहिजे स्वतःला. तर भगवंत कोणाला मिळत नाही की अज्ञश्च, प्रथम सांगितलं अज्ञ माणूस, अश्रद्धानस्य आणि संशयात्मा, या 3 लोकांना शांती मिळत नाही. अज्ञ माणूस म्हणजे काय? साधारण अज्ञानी माणूस, किंवा असं त्या म्हणजे मी म्हणतो साधारण जेव्हा आपण डे टू डे जीवन घालवत असतो तेव्हा आपण थोडंसं ध्यान आवश्यकता आहे. म्हणजे मी चाललो आहे, विमानाने प्रवास करायला चाललो आहे कुठे, आणि आजकाल ह्या कोविडच्या याच्यामुळे तुम्हाला विमान प्रवास करताना कोविडची टेस्ट करावं लागतं. तर याचंही ज्ञान नसेल तर असा माणूस मूर्ख म्हणायला पाहिजे. सुशिक्षित लोक पण असं करतात. मी पण असंच एकदा केलं होतं की हे सगळं माहिती आहे मला, हे म्हणजे माहीत नाही, एवढा विमानाने प्रवास करतो आहे मी, आणि ते कोविड टेस्ट करावं लागतं म्हणून मला आता माहीत नव्हतं. सो म्हणून म्हणतात की हे तर असंच झालं. म्हणजे साधारण जीवनामध्ये आपल्याला ज्ञान काही गोष्टी नसायला पाहिजे. पण आध्यात्मिक लाईफमध्ये पण ते म्हणतात की अज्ञश. तर इथे 2 गोष्टी आहेत. आता जर आपण बघितलं, म्हणजे फळाच्या दृष्टीने जर बघितलं तर एखादा माणूस अज्ञानी आहे समजा, आणि पण त्याची श्रद्धा आहे शास्त्रांवर, तर काय होईल? त्याला परलोक सुख जे आहे किंवा त्याला ह्या अध्यात्मापासून जे काही सुख मिळायचं आहे ते मात्र मिळेल. त्याचं इहलोक सुख त्याला मिळणार नाही, कारण तो अज्ञानी आहे, बिचारा साधा आहे, गरीब आहे. त्याला त्या स्वतःची बुद्धी चालवता येत नाही आहे, त्याला सगळ्या गोष्टी करता येत नाही आहे व्यवस्थितपणे, म्हणून त्याला इहलोक सुख मिळणार नाही. पण श्रद्धावान असल्यामुळे काय होईल? त्याला परलोक सुख नक्कीच काहीतरी मिळेल. आता दुसरी केस बघा, दुसऱ्या माणसामध्ये तो अज्ञानी पण आहे आणि अश्रद्धवान पण आहे, दोन्ही आहे. तशा माणसाचं काय होईल की त्याला इथेही सुख मिळत नाही कारण अज्ञानी आहे, आणि परलोक पण सुख मिळत नाही कारण तो अश्रद्धावान आहे. म्हणून आता इथे तिसरी अजून एक कंडिशन येते जर आपण बघितली की काही लोक असतात ते कसे धर्म कसा पाळतात ना, त्या जुवाऱ्यासारख्या, म्हणजे जुवा खेळतात ना, की मी 1 रुपया लावला की मला 25 रुपये मिळतील. मग सगळं थोडंसं धर्म केलं. आता महाराजांकडे गेलं आश्रमात, महाराजांच्या पाया पडलं, तर मी म्हणत होतो तिसरी एक कंडिशन आहे की जे लोक जुगार खेळण्यासारखे काय म्हणतात धर्म करतात,
म्हणजे जुगारी काय करतो की 1 रुपयाचा लावतो आणि त्याला माहीत असतं की 25 रुपये कदाचित आपण जिंकलो तर मिळेल. तसंच काय मग धर्म करायचा, चला मठात चला ना तुम्ही, वरच्या गेलो, मग काय महाराजांच्या पाया पडलं, काही आपलं थोडंसं काही मिळालं पुन्हा तर मिळेल, देवाकडनं काही गेलो काही मिळालं तर मिळेल, आपल्याला मिळालं तर मिळेल, वाया काहीच जात नाही. म्हणजे जर लॉटरी लागली तर 25 रुपये मिळतील, नाही तर मला पण 1 रुपया आहेच माझ्याजवळ. असे खेळणारे लोक आहेत, धर्म चालणारे लोक आहेत. पण तिथे जर तुमची श्रद्धा नसेल या सगळ्या करण्यामध्ये, तर त्याला काही अर्थ नाही. आध्यात्मिक त्याला काहीच अर्थ नाही आहे. तर या 3 प्रकारचे लोक असू शकतात की एखादा अज्ञानी आहे पण श्रद्धाळू आहे, त्याला नक्कीच परलोक सुख मिळेल. दुसरा अज्ञानी पण आहे आणि अश्रद्धावान पण आहे, त्याला परलोक सुख पण मिळणार नाही आणि त्याला इथलं सुख पण मिळणार नाही. आणि हे जुवाऱ्यासारखे जे खेळतात धर्माला, की भीतीपोटी म्हणा किंवा दुसरं करतायत म्हणून म्हणा, असे जे कोणी धर्माचं आचरण करतात त्यांची लॉटरी लागली तर लागली, नाही लागली तर नाही लागली, असे प्रकार भगवंत इथे सांगता येतात. मग पुढे म्हणतात की योगसन्यस्त कर्माणं ज्ञानसच्चिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबध्नंती धनंजय. ते म्हणतात की आणि हे धनंजया, ज्याने साम्य बुद्धिरूप योगाने आपली सर्व कर्म भगवद अर्पण केली आहेत, ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, अशा परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करीत नाही. आता इथे म्हणतात ते की पुन्हा शेवटाला कन्क्लूड करतायत भगवंत इथे की ज्ञान काय आहे खरं, की मी आत्मा आहे हे ज्ञान आहे. मी कर्ता भोगता अहंकारयुक्त शरीर मन युक्त असा मी नसून माझं खरं नेचर आहे आत्मा. तर असं ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचे पूर्ण कर्म हे पूर्ण छिन्न झाले असतात. म्हणजे तो अशा माणसाला त्याचे कर्म, त्याने जे काही पापपुण्य केले असतील हे त्याला बांधू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की असंशय ज्ञान ज्याला म्हणतो की आत्मवंतम, की ज्या माणसाला असं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या माणसाचे पूर्ण कर्म ज्ञान सच्छिन्न संशय, की त्याचं पूर्ण सगळे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान सगळं छिन्न भिन्न, त्याचं कर्माचा जो काही जुना त्याचा स्टॉक आहे, पापांचा जो काही स्टॉक आहे तो पूर्ण त्याचा तो निघून जातो. पुढे शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात की तस्मात् अज्ञानसंभूतं रुत्स्नं ज्ञानासीनात्मना चित्वैनं संशयं योगम आतिष्ठो तिष्ठ भारत. की म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू समत्व बुद्धिरूप योगात स्थित होऊन अज्ञानाने उद्भवलेल्या अंतःकरणातील ह्या आपल्या संशयाला ज्ञान खड्गाने छेदून टाकून युद्धाला उभा हो. इथे जरा डायरेक्ट उपदेश करतात भगवंत की तू काय करायला पाहिजे. आता पण त्याने सगळं सांगितलं, तर आता त्याने सांगितलं आहे की तू हे कर्मयोगाचं आचरण कर. तू जे म्हणतोय की मी पळून जाईल, जंगलात जाऊन मी भिक्षा मागेन आणि राहीन, तसं करून तुला ज्ञान प्राप्त होणार नाही. तुला हे कर्मयोग करायला पाहिजे, त्या कर्मयोगातनं तुला ज्ञानयोगाकडे तुला यायला पाहिजे आणि त्या योगेस तू खरा त्या ज्ञानाला प्राप्त होऊ शकशील. म्हणून ते म्हणतात की अज्ञानसंभूत, की हे तुझं ते तुझ्या मनात हा जो डाऊट आलेला आहे की मी हे जे करतो आहे पाप करतो आहे, कौरवांना मारतो म्हणजे मी पाप करतो आहे, हा जो तुझ्यामध्ये संशय आलेला आहे या संशयाचा तू त्याग कर. तस्मात अज्ञानसमुदं मृत्सं ज्ञानासीनात्मना, की ज्ञान खड्ग घेऊन. कुठलं ज्ञान, की मी शरीर नाही आहे, मी शरीर आहे फक्त व्यवहारापुरतं मी शरीर आहे, पण माझ्यामध्ये हा आत्माच सदैव वास करतो आहे. या प्रकारचं ज्ञानाचा तू सदैव आचरण म्हणजे लक्षात ठेवून तू जर हे पूर्ण युद्ध केलंस तर तू नक्कीच या कर्माच्या पाशातनं, म्हणजे तुला आता वाटतं आहे तुला की हे कदाचित हे कर्म तुला पाप देईल, पण तू जर या ज्ञानातनं जर कर्म केलं की मी करता भोगता नसून मी आत्मा आहे आणि हे करता भोगता पण माझं स्वतःचं नाही आहे, हा अहंकारयुक्त अर्जुन मी नाही आहे, या बोधाने जर तू काम केलं तर तुला कुठल्याही प्रकारचं कर्मशेष तुझ्यामध्ये राहणार नाही आणि तू मुक्त होशील.
इथे आपला हा चौथा अध्याय संपतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.